आता पाहूयात मोठ्या टॉप 9 बातम्या। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर यांच्यावर गुन्हा दाखल। शासनाने दिलेल्या निधीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा भाजपच्या संदीप भोंडवेंचा आरोप। या संस्थेच्या अध्यक्षपदासाठी अजित पवार विरुद्ध मोहोळ अशी लढत। क्रीडा मंत्री कोकाटे ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीत दबाव आणतात। आमदार संदीप जोशींचा आरोप। क्रीडा मंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्यावा आमदार संदीप जोशींची मागणी। तर क्रीडा मंत्र्यांकडून खेळाडूंवर कोणताही दबाव नाही, मोहोळ जोशी यांनी केलेले आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसांच्या बिहार दौऱ्यावर। फडणवीस बिहार निवडणुकीत एनडीए उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होणार। उद्या जवळपास मुख्यमंत्र्यांच्या 6 ते 7 प्रचार सभा बिहारमध्ये पार पडणार। टांगा पलटी आणि घोडे फरार। सुनील तटकरे यांच्यावर भरत गोगावले यांची टीका। राज्यात सुनील तटकरेंना आम्ही निवडून आणलं, पण त्यांनी त्याची जाणीव ठेवली नाही। गोगावले तटकरे यांच्यावरती संतापले, तर येत्या निवडणुकीत प्रत्येक हिशोब चुकता करणार महेंद्र दळवींचा इशारा। ज्यांचा डीएनए विकृत मनोवृत्तीशी जोडलेला अशांबद्दल बोलणार नाही। महेंद्र दळवींच्या प्रश्नावरून सुनील तटकरेंचा पलटवार। रायगडच्या रोह्याच्या विकासावरून दळवींची तटकरेंवर टीका। मी 52 कॅरेटचं सोनं आहे। रोह्यामधील कार्यक्रमात सुनील तटकरेंचा विरोधकांवर टोला। इथे बसलेले तज्ज्ञ ओळखतात कशात भेसळ आहे, भेसळ असलेल्यांना ते बोलवत नाहीत, सुनील तटकरेंचं वक्तव्य। कुस्तीपटू सिकंदर शेखला पंजाब पोलिसांकडून अटक। शस्त्रांची तस्करी केल्याच्या गुन्ह्यात सिकंदर शेखला अटक। पापला गुर्जर गँगवर कारवाई करताना सिकंदर शेख अटकेत। आमदारांना खुश करण्यासाठी सरकारी निधीचा वापर। बाबाजानी दुराणींचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। शेतकरी कर्जमाफीसाठी मात्र सरकार उदार मनाने निधी देत नाही। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुराणींची प्रतिक्रिया। मुकादम शिवाजी गरकळ यांच्यावर दमदाटी करतानाचा व्हिडिओ समोर। फलटण पोलीस आणि खासगी पैलवानांनी दमदाटी केली। बाळू सानप नावाच्या पोलिसानं सुनेला मारहाण केली। शिवाजी गरकळ यांचा आरोप।